आता नाहीतरी आता काही काम नाही आणि आपलं ते आता युनिव्हर्सिटी गेलीच आहे आणि आता नाही म्हटलं जायचं म्हटलं तरी पुढच्या जूनपर्यंत काही शक्य नाही. त्यामुळे मग आता मी ते लिहायला बसलो. मग लिहायचं तर काय यांना आवडेल म्हणजे आता यांना आवडेल असं लिहायचं म्हणजे आपण काही आपलं स्वतःचंच आवडतं त्यांना तसंच लिहायचं मुळातलं. तर मग आता काय लिहायचं आपल्याजवळ आता यावर्षी अमुक आहे तमुक आहे तमुक आहे. मग लक्षात आलं की आपलं आयुष्य जे आहे आतापर्यंत की आपण लहानपणी कसे डोंगरात जाऊन अमुक करायचो आता गडी बिडी वगैरे तर तसंच लिहून काढू. असं मराठीत नाहीच आहे एनिवे. ते प्रेम आणि बिन करायचं काय आपलं सगळं आहे तसं लिहू असं काहीतरी मी वाचलं होतं त्यावेळी. कारण मी साहित्याचा विद्यार्थी त्यामुळे सगळे मोठमोठे डॉस्टोयेव्स्की चेकॉन बिकॉन शेक्सपियर सगळे इंग्लिशचे सगळे लोक सगळे खूप फ्रेंच बीच काफका काम सगळं वाचलेलं होतं. तर मला वाटलं की आपण असं काहीतरी लिहावं. त्यामुळे मी आपलं अगदी नोट्स काढल्या. स्वतःच जवळचंच होतं सगळं काही विचार करायची गरज नव्हती. त्यामुळे मग कसं काय तो प्लॅन केला. मग लहानपणी ते उंदीर मारले. मग ते उंदीर मारताना तो आपण जो पुस्तक कातरायचा तो तर चुकला पण भलत्यालाच मारून टाकलं. काही इंडिव्हिज्युअल काही आपल्याला सेन्सच नाही. उंदीर म्हणजे एकच असं असं काहीतरी माणसाचं डोकं मी म्हणतो ना डोकं चालत नाही तसं की ते उंदीर खाणारा वेगळा आणि तो आपण मारलं त्यालाच असं काहीतरी करत 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 मग कॉलेजमध्ये कसा गेला. मग तिथे ते क्यू वगैरे कसा चालला होता आणि ते रंगीबेरंगी बायकांचे कपडे पाहून तो म्हणाला की अरे या इतक्या सुंदर मुली मध्ये आपलं कसं काय होणार आहे इथे वगैरे वगैरे. किंवा तो एका मुलीनीच मला परवा लिहिलं की तुमचं मला सगळ्यात आवडलं म्हणजे वर्गातल्या मुली यांना रंगीबेरंगी नवरे मिळतील आणि सुंदर सुंदर गोड बाळं होतील मुलं होतील आपल्याला काहीच होणार नाही असं पांडुरंग सांगीकर म्हणतो. हे मला फार आवडलं म्हणे की पुरुषामध्ये हे नाही आहे की त्याला मूल होणार नाही वगैरे असं ते आपोआपच आलं ते सगळं. आणि मी डायरी पण ठेवायचो. मी आमच्या आईने काहीतरी हिशेब ठेवायचा म्हणून डायरी लिहायला सांगितली होती. तर हिशेबाच्या ऐवजी आम्ही हेच असं काही लिहायचो की रोज काय सुचलं कोणी काही तो साला तयारी करून आला नाही असं. आता परवा मला कोणतरी सांगितलं म्हणजे त्या डॉक्युमेंटरी केली एकाने तर ते तिथे फर्ग्युसनमध्ये गेलो तर तो माणूस म्हणाल की आम्ही असा तुमचे कोसला सगळेजण वाचतो. तरी टकटक केलं प्रत्येकाच्याकडे एक कोसला होती. ते रॅगिंग करतात म्हणे नाही तर घ्यावीच लागते असं म्हणजे सेल वाढतो आपोआपच खर्च म्हणजे. तर एनिवे तर तो आम्ही म्हणे असं कोसलात ती गोड आमचा एक प्रोफेसर असा तयारी करून येत नाही असा आहे. तर आम्ही तुमच्या साला तयारी करू येत नाही असं लिहून ठेवलं गुपशूप फळ्यावर आणि गप्प बसलो. तो आला आणि नेहमीप्रमाणे तयारी न करता आला असेल तर त्या काही करायला म्हणून फळ्याकडे गेला आणि ते डस्टर घेतलं. साला तयारी करू कोणी लिहिलंय ते पोरं गप्प बसले. बोला लवकर नाही सर हे लिहिलेलं नाही आहे ते कोटेशन आहे त्या कादंबरीत. तुम्ही वाचली नाही का कोसला. तर तो त्यांनी वाचली नसावी का काय तर तो काही बोलला नाही. तर म्हणाला की ते कोटेशन आहे का. मग त्यांनी ते पुसून टाकलं आणि स्वतःचं काहीतरी लिहायला लागलं. असं म्हणजे एकूण कोसलाचं असं झालं. मग ते मी घेऊन गेलो आणि तिथे त्यांना मी वाचून दाखवलं. तर त्यांना ते आवडत होतं खूप. पण शेवटी ते म्हणाले याच्यात मुलगी नाही आहे प्रेम नाही आहे हे कसं काय कोणी वाचेल. तर म्हटलं बाबा मीच प्रेम केलं नाही तर मी कसं काय त्याच्यात टाकू. तर ते आमची बाई पण म्हणाली की तुला पाहिजे का म्हणाले मुलगी अशी प्रेमाची. म्हटलं नको मला हेच खूप झालं मला तेच सांभाळायचं. एनिवे असं ते होत मग त्यांना ते आवडलं आणि त्यांनी ते लगेच लाटकरकडे मला म्हणे टोपी घाल त्याच्याकडे एक देव कुठला त्यांचा आहे मराठवाड्यातले होते ते देवाला नमस्कार कर म्हणाले आणि मला घेऊन ते लाटकरकडे गेले आणि मला हे 8 दिवसात छापून पाहिजे. अरे बापरे 8 दिवसात काय असं हे ते विचारायचं नाही 8 दिवसात